या विश्वात जेवढे संत झाले, या विश्वात इन वर्ल्ड जेवढे संत झाले त्यातले 40% संत लोकांनीच केले, ते संत नाही आहे. पण लोकांना वाट, आता तुम्ही आम्हाला संत म्हणाल, इतकी याडपट तुम्ही नाही. तुम्ही काय, तुम्ही उद्याला म्हणाल अरे आमच्या मुलीच्या लग्नाला इंदुरीकर आला तर 1 वर्षात पाळणं आलं रे. इंदुरीकर का साधू आहे का काय? ही पागल लोकांची लक्ष. इन वर्ल्ड नीट आहे का बरं का? या विश्वात जेवढे संत झालेत आत्तापर्यंत, गगनगिरी भक्त परिवार आहे का, स्वतःच्या देहाचा विसर पडून देहाचे अवयव कामातून जाईपर्यंत तपश्चर्या करणारे पहिले संत गगनगिरी. शरीरात अवयव गेलेत, गप्पा मारून परमार्थ होत नाही. गप्पा मारून बायका पोरं सोडून पाटीलक्या करून परमार्थ होत नाही. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच मै मान येईल काळ, तरीच मै मान येईल काळ, हे तरीच मै मान येईल काळ, तरीच मै मान येईल काळ. संबड्याच्या शरीराचे अवयव कमकत होणं पण भजन अजिबात बंद न होणं, यांना गगनगिरी महाराज. त्याच्या पुढचं आहे का, बारीक आहे का? या विश्वात जेवढे संत झालेत इन वर्ल्ड, सगळ्या संतांमध्ये महिला मंडळ, सगळ्यात कोवळं बाळ कोण झाला असेल तर फक्त ज्ञानोबा आहे. काय बाळ आहे, बाळ शब्द वापरलाय. या विश्वातलं सगळ्यात कोवळं बाळ कोणतं असेल तर फक्त ज्ञानोबा आहेत, फक्त ज्ञानोबा आहे. 16 वर्षाचं बाळ आहे पण विश्वाची आई आहे. हा विश्वातला चमत्कार आहे. आणि भयान दुष्काळात एवढ्या मोठ्या लोकांना अन्नदान देण्याची ताकद आणि सप्ताह करण्याची ताकद देणं हा गगनगिरी महाराजांचा चमत्कार आहे. चमत्कार आहे. कोणी देत नाही. तंबाखूची पुडी उचकून पाहतात तेव्हा घेतात लोक. इथं 7 दिवस अख्खा परिसर गुंजळवाडीचा आणि अख्खा तालुका बाहेरचे सगळे लोक अन्नदान करतात आणि मुक्त लोक जेवण करतात. हा चमत्कार आहे. संत उदारे उदारे, लोकांचा जागरण गोंधळ घालायचा तर लोक 3 याद्या करतात.
3 याद्या करतात, ब्राह्मणाची वेगळी, गोंधळाची वेगळी आणि पाहुण्याची वेगळी. इथं एक गगनगिरी महाराजांनी नजर टाकली तर एवढा मोठा सप्ताह बिनबोभाट करून घेतला. याला चमत्कार म्हणतात. हा चमत्कार आहे माझ्या. अवघात कोणी काही बरळायचं त्याला काय किंमत आहे? चमत्काराशिवाय या गोष्टी घडणार नाही. असं कोणी उठ मी एक पोतं दिलं, तू एक पोत्याचं काय सत्यनारायण घालतो, तू एक पोत्याला करतो काय आता? काय म्हणता हे चालतच नाही महाराज. इथं साधूची कृपा झाल्या, एक वाक्य सांगा, देवाची कृपा नाही झाली ना तरी चालेल, पण साधूची कृपा झाली का कमी पडत नाही. तोची साधू ओळखावा, देवते तिची जाणावा, देवते तिची जाणावा, देवते तिची जाणावा. तोची साधू ओळखावा, देवते तिची जाणावा, देवते तिची जाणावा, देवते तिची जाणावा. साधू थोर झाला, साधू थोर झाला, साधू थोर झाला कलियुगी, साधू थोर झाला कलियुगी, साधू थोर झाला, साधू थोर झाला, साधू थोर झाला कलियुगी, साधू थोर झाला कलियुगी, कलियुगी. आणि या सप्त्यात साधूचा काय आला? ठाईच मुरला. हे अनुभव आईच मुरला, साधू बोध झाला तो निरोणी आठेला, साधू बोध झाला तर साधू बोध झाला तो निरोणी आठेला, साधू बोध झाला तो निरोणी. साधू बोध झाला निरोणी आठेला, साधू बोध झाला निरोणी आठेला, ठाईच मुरला. हरि मोखे बना, हरि मोखे बना, हरि मोखे बना, मोखे बना. हे साधू बोध हा चमत्कार आहे. हा एक चमत्कार आहे. आता हे लोक गातात का माहिती का? फुकट नाही महाराज. त्याला 4 गोष्टी आहेत. ही दोन्ही मुलं वाजवतात, याला 4 गोष्टी आहेत. यांचं प्रारब्ध उत्तम आहे, प्रयत्न चांगला आहे, आई वडिलांचा आशीर्वाद आहे आणि साधूची कृपा आहे. असा कोणी उठणार पाखवाद वाजीन बाबाची पेंड आहे. काही माणसं 30-30 वर्ष पाखवाद वाजितात, डुबुक डुबुक चपुड गेले आणि कोणाला वाजू नाही देते नाही. नाही, काही माणसं 40-40 वर्ष गायक आहे, एकच चाल, पण ती कोणाला म्हणून द्यायची नाही. नाही नाही असं गप्पा मारून पार मारलं. हा मुलगा वाजवतोय, याची आई तरी वारकरी असली पाहिजे, वडील तरी वारकरी असले पाहिजे, आजोबा तरी वारकरी, मी म्हणतो प्रियशी तरी वारकरी असली पाहिजे. माझ्या वडिलांची निराशीर गनीवा, तुझी जनसेवा पांडुरंगा, तुझी जनसेवा पांडुरंगा.
फळली बहुते दिवसा भाग्य उदयाचा तसा झालो सन्मुख तो कैसा छंदचार्य पावलो पुण्य फळले दिवसा भाग्य आजी फिटले हा ह्या सप्त्याचा चमत्कार आहे. चमत्कार आहे. हो, कधीच रुपया दान देणारी माणसं गगनगिरी महाराजांना गपकन दान करतात. चमत्कार आहे. विश्वातला पहिला चमत्कार आहे कोवळा बाळ ज्ञानोबा आहे. आणि विश्वातला दुसरा चमत्कार आहे ज्यांना कोणीच नव्हतं त्यांना ज्ञानोबा आहे म्हणतात. ज्ञानबाई माझी अनाथाची माया एका जनार्दनी पाया ज्ञानबाई माझे अनाथाची माया एका जनार्दनी पाया आणि त्यासाठी आज कीर्तनाला घेतलेला अभंग काकड्याच्या मालिकेतला आहे. भुपाळीच्या मालिकेतला आहे. कीर्तनाला सुरुवात. ती म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं. आतापर्यंत ज्यांनी हा सप्ताह करून घेतला त्यांचं वर्णन चाललं होतं. आपण नाही करीत काय. आपण नुसतं म्हणतो हे नाही हो नाही. आपण फक्त आपलं छाताड धोरितोय. आत गेलं तरी चालेल असं. ते आपलं आहे. ज्ञानोबाची भाषा किती सुंदर आहे. हे मदतीस्तव झाले तरी मी नाही केले. जगातली सगळी माणसं जर कोणी संपवली असतील फक्त मी न संपवलं. मी नसलो तो कोण वाजवीन. मी नसलो तर चाल कोण म्हणाल. मी महाराज आहे तू चक्रम आहे. तुला कोण सांगणे तू महाराज आहे. काही लोक महाराज नसताना स्वतःला महाराज म्हणतात हाच महाराज आहे. तुम्हाला कोण सांगले तुम्ही महाराज आहे. तुम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारे गडी आहेत. महाराज बिराज अजून जन्माला आला नाही. कोणी किती इंटरनेट वापरला आणि किती कॅमेरे वापरले तर अजून कोणी तुकाराम झाला नाही. शब्द परत ध्यानात ठेवा. कोणी अजून तुकाराम झाला नाही. एकदाच झाले ते तुकाराम महाराज झाले. तू तुकाराम बुवा झाला. इथं घोटाळा आहे. ते तुकाराम महाराज झाले तू तुकाराम. आणि बुवा हा शब्द लहान पोरग रडत असल्यावरच वापरितात. गबस गबस. तू तुकाराम बुवा आहे तुकाराम महाराज नाही. लॅपटॉप आलं, फेसबुक आलं, स्टेटस आलं, इंस्टाग्राम आलं, लाईव्ह आलं, इंटरनेट आलं, काही जरी आलं ज्ञानेश्वरीच्या एका ओवीचा अंत अजून कुणाला लागला नाही त्यांना ज्ञानोबा म्हणतात. गाणे जाऊ द्या. गाणे कोणी काढे. झिंगझिंग आलं बुंग बुंग करीत गेलं त्यात काय एवढं विषय. गाणं सकाळी कविता करायला काय लागतं. तुला पाहिल्यापासून माझ्या हृदयाची धडधड होते पण तुझ्या बापानं मला हाणल्यापासून माझं हृदयच बंद झालं. काय त्यात काय. पण ज्ञानेश्वरी किती काम तुमचं पुढे जाऊ द्या. सोशल मीडिया कितीही तुम्ही काय करू शकाल. फक्त एखाद्याचं एखादं वाक्य काटछाट करून एखाद्याचा गेम करू शकाल.
आता हे 2-4 जण हे काय करू शकणार आहे बाई? हे एखादं वाक्य कट आणणार आणि गेम करणार एखाद्या, दुसरं काय कर गेम करून 2700 रुपये कमावणार, हाय काय त्याच्यात? पण ह्या विश्वात जेवढी सोशल मीडिया पुढे गेली त्यात ज्ञानेश्वरीची एक ओवीचा कोणाला ठाव लागला नाही. वैष्णवांचा माला खरा तुरा तुरा वासुजी तुरा तुरा वासुजी तुरा तुरा वासुजी. आणि त्यासाठी आज घेतलेला बघा, तुम्ही एका जागेवर बसव, लोक तुमच्याकडे पाहते, माझी इज्जत जाती. लोक मला पाहिलं आले आणि तुमच्याकडे पाहिलं, मला मा अपमान केवढा आहे. तुम्ही तुमची घेता लाल करून ना आम्हाला अपमान करायला होतो. तुम्ही वळवळ करीत नका जाऊ. विडा आता परत हालचाल करू नका, हालचाल करू नका परत, तिथं खाली बसा. विडा विडा हरी आणि आज कीर्तनाला घेतलेलं मग काकड्याचं मालिकेत आहे. गगनी मिर्झांच्या बाबतीत एकच सांगतो तुम्हाला, पुन्हा ऐसे होणे नाही तया नाम गगनगिरी महाराज. पुन्हा आता कशामुळं सप्ताह झाला, काय झालं ते सांगितलेल्या ओव्यांमध्ये फिट आलं. तीनदा सांगायची काही गरज नाही. आता कीर्तनाला सुरुवात. आज घेतलेला अभंग काकड्यातला आहे, भूपाळीच्या मालिकेतला आहे. आता फक्त ऐकणाऱ्यांना एक सूचना आहे, तुम्हाला बोलावं लागेल तर कळेल, नाही तर मग डबल जेवायचं, चांगला चप्पल जोड घालायचा, म्या जीव काढायचा आणि तुम्ही सुतक पडल्यावानी बसायचं, जमणार नाही. माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला, आता पटापटा बोलावं लागेल. मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे. बघा, मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे. वादाचा प्रश्न. बसलेल्या एकाही माणसाला माहित नाही मेल्यावर मोक्ष मिळाला आहे. तुम्हाला सुधारलं का मी काय म्हणतो? आता समजा मी मेलो, कधीतरी मारणार नाही, रविवारी तर सोमवारी, पण एक दिवस गेम होणारच आहे ना. मग मी मेल्यानंतर मला मोक्ष मिळाला हे मला माहिती आहे का? नाही. बरं, ज्यांनी मला नदीवर नेलं त्यांना माहिती आहे का? नाही. ज्यांनी आग लावली त्यांना माहिती आहे का? नाही. जे भामटे रडले त्यांना माहिती आहे का? नाही. जे दरोडेखोर मला पोचवायला आलते त्यांना माहिती आहे का? नाही. मग सरळ उत्तर द्या, मला मोक्ष मिळाला ही तुमच्या मनानं केलेली कल्पना आहे का तुम्हाला आलेला अनुभव आहे? मनानं केलेली कल्पना आहे. अनुभव काय आहे तुम्हाला? तुम्ही अंदाज काय केला? मी माळकरी आहे म्हणजे मला मोक्ष मिळाला, मी दिंडी जातो म्हणजे मला मोक्ष मिळाला, मी काशी केली म्हणजे मला मोक्ष मिळाला. या सगळ्या पप्प्याच्या आईपाशी बसून मारलेले गप्पा आहे. याला शेंडाई नाही, बुडू काय नाही, हे काहीच नाही. आता बारीक आहे का? 8व्या अध्यायामध्ये 24व्या श्लोकात इतक्या सुंदर ओव्या आहेत, ऐका. मरणाऱ्या माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. 1. मरायला शुक्ल पक्ष असावं. 2. मरायला उत्तरायण असावं. आता उत्तरायण आहे, आता मरायला काळ चांगला आहे, म्हणजे ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी ह्या संधीचा फायदा घ्या. आणि ही संधी अजून 21/6 पर्यंत आहे, म्हणजे अजून 15 दिवस आहे. ज्यांना ज्यांना पहा गेले, ऐका आता. दिवसा झालेला असावा. 1. शुक्ल पक्ष असावं. 2. उत्तरायण असावं. 3. 4. मरताना इंद्रिय टवटवीत असावीत. 5. शरीराचं तापमान समान असावं. आणि 6. माणसाचा मरताना जठराग्नी प्रदीप्त असावा. याला 8व्या अध्यायामध्ये शब्द आहे आर्चिरा मार्ग. आर्चिरा मार्ग हा शब्द आर्चिरा मार्ग आहे. याच कधीही मरायचं आणि काहीही मरायचं आणि मग गप्पा आणत बसेल लावला. तर काही माणसं 10व्याच्या भाषणात म्हणतात त्यांना जाऊन 10 दिवस झाले. अहो ते आपण नेले का गेले? तुला एवढी तरी अक्कल आहे का? ते चांगले उताने पडेल होते अंगणात, तुम्ही सुतळी बांधून नेले तुम्ही म्हणता गेले. अशा गप्पा नाही. तिथं परत ऐका, याला 8व्या अध्यायामध्ये शब्द आहे आर्चिरा मार्ग. पण जी व्यक्ती रात्री मरते, कृष्ण पक्षात मरते, नीट ऐका, कृष्ण पक्षात मरते, रात्री मरते, अपघातात मरते, औषध पिऊन मरते, फाशी घेऊन मरते, वीज पडून मरते, त्या व्यक्तीला चंद्रलोक प्राप्त होतो.
आणि चंद्र लोकामध्ये त्याचं पुण्य संपलं का त्याला परत खाली यावं लागतं. याला 8व्या अध्यायामध्ये शब्द आहे धूम्र मार्ग. 8व्या अध्यायामध्ये मरायचे 2 मार्ग आहेत. एक आर्चीला मार्ग आहे आणि एक धूम्र मार्ग आहे. जरा बारीक आहे का, दोन्ही श्लोक एकच आहे, 24वा श्लोक आहे, पण एक आर्चीला मार्ग आहे आणि एक धूम्र मार्ग आहे. आता बारीक आहे का, आर्चीला मार्ग आपल्या हातात नाही, दिवसा येईलच असं नाही, उत्तरायणात येईल असं नाही. आता आपल्याकडे पद्धत कशी आहे, आपल्या लोकांमध्ये खातोय तवर त्याला खायला न्यायचं नाही. खायचा बंद झाला का पाहुण्यांना ऊत आला, खायचा बंद झाला का माणसं निघाली बोंबलत, केळं बोर कवठ. आपण कमी. 6 वर्ष झाले म्हातारीला दात नाही आणि तू कौट घेऊन निघली म्हणजे तुका तिचा मेंदू बाहेर काढती का. आणि रिकामी माणसं भेटायला काम नाही ना, आणि भेटायला गेले ना आपलं प्रमाण कमी आहे. बरं भेटायला गेलं ना कधी बी प्रेताच्या आजारी माणसाच्या पायाजवळ बसणार. पायाजवळ बसू नये कधी, डोक्याजवळ बसावं, तिला राम म्हणायला हवा. पण ह्या इतक्या दरिद्री, ही पहिलं तिच्या पायाला हात लावती, गार पडले. तू कोणत्या कॉलेजला होती, तुला कोण प्राध्यापक होता, पाय गार पडले हात पण. मग दुसरी लगेच नाकाचा शेंडा पाहती, कल्ला. आता चांगल्या चांगल्या साड्या लपून ठेवा, म्हातारीचे जोडवे काढून ठेवा. तिसरी लगेच कानाची पाळी पाहती, वाकली. आता पुरीला बोलवा, आल्या बाई पुरी आल्या म्हणजे काय सुईच्या आल्या का, केळण बोरण कवठण. आणि त्यांनी पाहिलं म्हातारी पशी 7-8 बाया बसल्या होत्या. त्यांना वाटलं म्हातारी मेली, त्यांनी केळच फेकून दिले आणि मोठ्यानं आरडली. लोकांना वाटलं म्हातारी मेली. म्हातारीनं गपक्यात डोळे उघडले आणि पुरीकडे पाहिलं आणि मेली ना म्हातारी. पोरगी म्हणली माझ्या इतका जीव, मला डोळे भरून पाहिलं, म्हातारीनं जीव सोडला. म्हणजे तू दरिद्री किती याचा विचार कर. तू आल्या म्हातारी घालवली. तू जर 2 महिने आली नसती तर म्हातारी झडपीचं मतदान करून गेली असती. या सगळ्या गप्पा आहे. इतक्या सुंदर वाव्या आहेत 8व्या अध्यायातल्या. एक आर्चीला मार्ग आहे आणि एक धूम्र मार्ग आहे. पण या दोन्ही मार्गाला 8व्या अध्यायामध्ये एक सोल्युशन आहे. पहा किती सुंदर आहे. आता फरगडे महाराजांची ज्ञानेश्वरी तयार आहे, त्यांच्या लगेच लक्षात येईल. आर्चीला मार्ग जर तुम्हाला शक्य नसेल म्हणजे घडेल असं नाही, धूम्र मार्ग घडेल असंही नाही, पण तुम्ही जर अखंड भजन करून नामामध्ये नाकाच्या शेंड्याच्या सरळ रेषेत दोन्ही भोवयांच्या मध्ये दृष्टी ठेवून, 5व्या अध्यायामध्ये लक्ष नाही, दृष्टी ठेवून जर अखंड भजन केलं आणि भजनामध्ये जर तुम्ही तुमच्या देहाचं विसर्जन केलं तर त्याला 8व्या अध्याय शब्द आहे ब्रह्म सायुज्य दीन प्राप्त होतं आणि त्यांना गगनगिरी महाराज. सुखे सेवू ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा. सुखे सेवू ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा. आता आपल्याला आर्चीला मार्गही नकोय, आपल्याला धूम्र मार्गही नकोय आपल्याला. अखंड वाणीनं भजन करणे आणि देह ठेवून देणे म्हणजे ब्रह्मसायुज्य दिन प्राप्त होणे याचा अर्थ साधू. आणि हे फक्त साधूच करू शकतो, गप्पा मारणारा नाही करू शकत. मुखी नामा हाती मोक्ष. मुखी नामा हाती मोक्ष. मुखी नामा हाती मोक्ष. मुखी नामा वैष्णवांचा
बाजू आपण ठेवून देऊ, आरचीला मार्गही बाजूला ठेवू, धुम्र मार्गही बाजूला ठेवू, पण भजन करणं आपल्या हातात आहे एवढा मार्ग ठेवू. आणि ज्यांनी सतत भजन केलं ते गगनगिरी. तर हे सप्त्यापुरतं त्यांनी गण लावलं नाही किंवा दिंडीपुरती माळ घातली नाही, आयुष्य भजनात घातलं. आणि म्हणून त्यांच्या जीवनात जे घडलं, होय सांगू ऐसे तुका म्हणे होय सांगायचे. मोक्ष माघेरी कामारी दासी हो, मोक्ष माघेरी. तुका म्हणे तुका म्हणे याचंच नाव मोक्ष. त्याला काय पुढं बायका पोरं सोडा, बोंबलं धिंडाण, उपास करा. काही लोकांना महिनाभर उपास आहे. ही मनोरुग्ण लोक आहेत. ही उपवास करणारी जी लोक, ही चक्रम लोक आहेत. महिनाभर उपवास, हल्लपडे सगळे चालू. कोणी सांगितलं तुम्हाला? जरा पहा, शरीराला त्रासच देऊ नका, फक्त स्वतःचा धर्म पाळा. कशाला मारायचं उपाशी घेणं? 3 वेळा जेवलं पाहिजे. बरं एकदाच जेवायचं ना, पुढच्या जन्मात काय खावं लागेल काय गॅरंटी? काय खावं लागेल तुम्ही साधी गोष्ट आहे ना, ध्यानात ठेवा. साधी गोष्ट आहे. 1.5 महिना जन्म आहे, 1.5 महिना. पण 1.5 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये जर एखाद्याला सापडला तर त्याच्या गळ्यावर सुरी आहे कोंबडा. 2च महिने आयुष्य आहे. पण ज्याला खायचं आहे तो त्याच्या गळ्यावर सुरीत होतोय. तो कोंबडा खाणाऱ्याला म्हणतोय, कापणाऱ्याला, मी पाप काय केलंय? नाही बांध कोरला, नाही दुधात पाणी घातलं, नाही कोणशी लग्न मोडले, नाही मारामाऱ्या केला, तरी माझ्या गळ्यावर सुरी आहे. मग मला खाणाऱ्यांचं काय? जे मला लिंबू पिळून खातात त्यांचं काय?
पुन्हा उलट ऐका आता. मोक्ष बरोबर नाम, नाम बरोबर मोक्ष, नाम बरोबर मुक्ती, आणि मुक्ती बरोबर नाम, आणि दोन्ही बरोबर गगनगिरी महाराज. हा आता मेल्यावर काय होईल तो विषय वेगळा. झालं इथं. आणि वर बीर काय जायचं नाही, इथं नीट राहा. वर काय हे मी तुम्हाला सांगितलं असतं, पण अजून मी गेलो नाही. वर काय जायचं मरायला. तुझं नाव काय रे? एब्राहिम. हा आयुष आरू मर जाऊ दे मर दे. काय असतो तू रे? तुलाही काय माहिती. तुझं नाव काय? राज. बरं हा युवराज. आता बारीक आहे का, या मुलाचं नाव युवराज आहे. हे याचं नाव आहे का ठेवलेलं नाव आहे? पटापटा बोला आता. ठेवलेलं नाव आहे. पुरावा अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329. उपजली या बालकाशी नाम नाही त्यापाशी. हा जन्माला आला तेव्हा याला नाव नाही, याचं ठेवलेलं नाव आहे. बरोबर आहे. मान नाही. हा शिव आहे का जीव आहे? पटकन बोला. आता हा जीव आहे. जन्माला आला तेव्हा शिव होता. शिवाचं रूपांतर जीवा जीनं केलं, तिचं नाव माया आहे. त्यांना ठेवा. शिवाचं रूपांतर जीवा जीनं केलं, तिचं नाव माया आहे. आणि हा सगळा तमाशा मायेचा आहे. कोण कोणचा बाप नाही, कोण कोणचा भाऊ नाही, कोण कोणची बायको नाही, कोण कोणाचा भाऊ नाही. सगळा तमाशा त्या मायेचा आहे. माया विकणे भ्रमला खरे म्हणत मी माझे खरे. 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 तू संपादित वारी साजगारी दासरा. हे संपादित वारे हा शिव आहे. याचं जीवाचं रूपांतर शिवात जिनं केलं, तिचं नाव माया आहे. आणि हा सगळा तमाशा मायेचा. हे माझं बोट आहे, कापलं वेदना मला होणार आहे, विजा मला होणार आहे. कुणाला त्रास होणार आहे? आपल्यालाच होणार आहे. आजीबाई नातवाला येऊन कीर्तनाला आली. आजीबाई कीर्तनकारक ध्यानच देत नाही. तू तिकडं अभंग घे नाही तर गाणं घे. नातू हसला का ती हसती, त्यानं उडी हाणली का ती उडी हाणली, त्यानं टाळी वाजवली का ती वाजती. मग ती गुंतली कशात? मायेत. आणि आज ही बसलेली सगळी माणसं आहे ना, मी ते लाईव्ह बंद करे बरं. केलंय बंद, केलंय बंद आहे. हा नाही तर मी पाय बरं का. विडाला विडाला हरे विठाला ए कशात गुतली? इकडे लक्ष द्या. कशात गुतली? बस मायेत. आणि ती माया आली याच्यात. आणली नाही. बोला बोला. आणली. महिला मंडळ सुनाला आणि मुलाला जर 5 वाजता गार्डनमध्ये फिरायला जायचं असेल दोघांनाच, आणि त्यांना जर पोरांची अडचण होत असेल, तर सुनबाईकडे एक आयडिया आहे. ती म्हणते आमची पोर आहेत ना, आमच्यापेक्षा म्हातारी का चांगले राहते. म्हातारी ओरिजिनल चक्रम. ती म्हणते मी असले ना पोरांची काळजी नाही. ते मस्तपैकी स्कूटीवर गार्डनमध्ये जाणार, आईस्क्रीमची एकच कांडी दोघांना घेणार. आणि ते नातू आहे ना आजीच्या, नागपुडीत बोट घालतंय, केस वडीत आहे, पदर वडीत आहे. तरी ती आजी म्हणती काल ते दोघंही नव्हते, पण पोरांनी हुका सू केली नाही. कशात गुतली? मायेत. आता बारीक आहे का, ती गुतली मायेत. आता ह्या मुलाला माया तयार झाली आणि ती आल्यानंतर म्हणते मला ह्याच्यात नवरा करायचा आहे. लय बारीक आहे का बरं का. कुणाला? बोंबाला कीर्तन. मायेला मला नवरा करायचा याच्यात. कुणाला? मायेला. एक तर आली, आणली नाही, आली आणि मला नवरा करायचा आहे. तिला म्हणलं कर बाई, याच्यातलाही नवरे आहेत, तुला लागल तर कर. ती म्हणली पण माझी आट आहे, मला नवरा करायचा आहे, पण माझी पहिली आट आहे माझा नवरा माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे. पहिली आट म्हणजे तो माझा मुलगा असला पाहिजे. आणि 2 त्यानंच माझ्याशी लग्न केलं पाहिजे, म्हणजे तो माझा नवरा असला पाहिजे.
हे मुलगाही तोच. पती जन्मला माझे उदारी, मी झाले तयाचे नवरी. वा. मी झाले तयाचे पती जन्मला माझे उदारी, मी झाले तयाचे नवरी. पती जन्मला बस. आणि माझी पहिली आट आहे, माझा नवरा माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे आणि तो माझा नवरा असला पाहिजे आणि मुलगा असला पाहिजे. बरं बाई ठीक आहे. माझी दुसरी आट आहे, दुसरी आट आहे, मला दिवस नाही गेले पाहिजे, माझ्या नवऱ्याला दिवस गेले पाहिजे. बरं बाई जातील. आणि दुसरी गोष्ट, मी बाळातीन नाही झाली पाहिजे, माझा नवरा बाळातीन झाला पाहिजे. आणि माझ्या नवऱ्याला 3 वर्षानं पोरग नाही झालं पाहिजे, 1 खटी पोरं झाली पाहिजे. तिला म्हणलं जमन. आता काय कोण म्हणती? माया. आणि मायानं शरीरात मी तयार केला. कोण केलाय? मी. आणि आज सगळ्या लोकांना कोणी संपवलं? मी ना. आणि मी हा मायेनं तयार केल्यामुळं मीची आई माया आहे. शब्द नीट आहे का? मीची आई माया आहे. म्हणजे मुलगा झाला तिचा. आणि तिनं काय केलं? त्याच्याचीच लग्न केलं. म्हणजे तो तिचा नवरा झाला. मुलगाही तोच, नवराही तोच. आता ऐका, मीची बायको माया, मीची आई माया. करेक्ट. आता मायेची आई, मायेचा नवरा गेलं बाबाला मी. आणि मायेचा मुलगा, मायेचा मुलगाही मीच आणि मायेचा नवराही मीच. आणि तो राहिला गरोदर. कोण? मी गरोदर राहिला आणि त्याला दिवस गेले आणि मी बाळंतीण झाला. मी म्हणजे मी नाही, मी बाळातीन झाला. आणि मी बाळातीन झाला. कोण? मी. आणि मीला 1 खटी 12 पोरं झाली. बायका आता लय बारीक आहे का? 12. आणि 12 पोरांमध्ये 6 झाले पोरं आणि 6 झाल्या पोरी. 6 पोरं काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. 6. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनिष्णा आणि कल्पना. 6 झाले पोरं, 6 झाले पुरी. म्हातारी गेली निघून. म्हातारी कोण? बस फिट बसलं कीर्तन. असे ऐकणारे पाहिजे. माया. तिला म्हणलं बाई का ग चालली? काम संपलं. मला याचं वाटोळं करायचं होतं तेवढं केलं. मग आता या 12 जणांची माहिती एका वाक्यात ऐकायची, कपड जायचं ऐकायची पटकन. पहिला काम. आता बारीक आहे का? काम शरीरात तयार झाला. काम नीट बारीक आहे का? काम शरीरात तयार झाला का तो डोळ्यावाट बाहेर पडतो. कधी ध्यानात ठेवायचं, पहिलं पाप डोळ्यात तयार होतं, डोळ्यात. आणि हा गडी सज्ज नाही. बरं याने किती पाप केलं, हा करील काय? तुम्हाला सुधारलं का मी काय म्हणतो? कोणती गोष्ट डोळ्याला किती जरी आवडली, करीन काय? डोळ्याच्या हातात काहीच नाही. पापणी खालीवर करीन नाही, ते एखादी बाजू झाकीन, करीन काय तो? कोण? डोळा. पण डोळा इतका हुशार आहे, ते पाप मनाक पाठवतो. म्हणून किती खानदान दारुडे असू द्या, डोळे उघडे ठेवून दारू पिऊ शकत नाही. कधीच नाही, कधीच नाही. दारू पिताना डोळे उघडताच येणार नाही. किती बाटल्या रिकाम्या करतो, दारू पिताना डोळे झाकावेच लागतात. का? हा पठ्ठ्या नालायक गोष्ट पाहत नाही. म्हणून दारूच्या दुकानातून बाहेर येताना असा येत असतो बा. म्हणून त्याला फुटाणे ठेवले जातात. आता ऐका, डोळ्यातून ते पाप कुठे गेलं? मनात. मन म्हणलं माझ्यात जरी पाप आलं, मनातल्या मनात मी काय करणार आहे? पण मन इतकं हुशार, त्याने ते पाप इंद्रियाक पाठवून दिलं. नीट ऐका, इंद्रियाक. आणि ध्यानात ठेवा, इंद्रियामध्ये एकदा विषय खवळले आणि इंद्रियावरचा ताबा जर सुटला तर विद्वान माणूस सुद्धा चुकीचा निर्णय घेतो.
हे ध्यानात ठेवा. माणसं म्हणतात त्या ती ज्ञानेश्वरी पाठ आहे. इथं गाथा आणि ज्ञानेश्वरी चालत नाही. नाही नाही इथं हे गप्पा आहे सगळ्या. हे नाही हो नाही. इथं कापड दुकानापुढं प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. हा ते स्टॅच्यू असते ना माणसं तरी माणसाची पाहतात. प्लॅस्टिकचे काय हत्या असं नाही ते. हे असं चालत नाही. ज्ञानोबा तुकोबरायची भाषा आहे काष्टा या पाषाणाचा. स्त्रियांचा तो संग नको. स्त्रियेचा तो संग नको नारायणा, काष्टा या पाषाणा मृत्युकेचा, काष्टा या पाषाणा मृत्युकेचा. आता ऐका. काम कुठं आला? डोळ्यातून आला मनात, मनातून आला शरीरात. आता ऐका. काम शरीरातला खवळला का 7 गोष्टी करतो. ऐका. कामातूर माणूस कधी वयाचा विचार करीत नाही. कामातूर माणूस कधी जातीचा विचार करीत नाही. कामातूर माणूस कधी नाथ्याचा विचार करीत नाही. कामातूर माणूस कधी कुळाचा विचार करीत नाही. कामातूर माणूस कधी शिलाचा विचार करीत नाही. कामातूर माणूस कधीही, नीट ऐका, काळवेळेचा विचार करीत नाही. आणि कामातूर माणूस कधी लाज धरीत नाही. त्याला 3ऱ्या अध्यायामध्ये असं म्हणणं आहे, पाणी नाही पण बुडवतंय, अग्नी नाही पण जाळतंय, दोरे नाही पण बांधतंय, आणि शस्त्र नाही पण कापतंय. नीट ऐका. मग आपण म्हणतो ना ते त्या पोराला कधी काय ते होतं ते तिथं काय चालत नाही असं आपण म्हणतो. मग ते हेन हो चालत. आता उलट ऐका. शरीरातला काम खवळला, शरीरातला काम खवळला आणि काम जर अपुरा राहिला तर क्रोध तयार होतो. नीट ऐका बरं का. शरीरातला काम अपुरा राहिला क्रोध तयार होतो. आणि जेलमधले 80% आरोपी फक्त 2 मिनिटाचा राग आकळला नाही म्हणून आहे. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही. मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही. गोळीबार करायला काय दुपार लागत नाही. काय आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 10 लाख देतो इंदुरीकर भोकस मुगशीन दो. इंदुरीकर काय एका झापडीचा गडी नाही. मी म्हणतो पैसे मोरू द्या, खर्चायचे कवा. आता उलट ऐका. 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. आता एखादा टाळ करायला नुसतं म्हणलं टाळ नीट वाजव, हा पा टाळ मरल. पण इंद्रिकेच्या कीर्तनात टाळ घेणार नाही. तुला कवाच कावळा शिवणार नाही. तू आकडतच कसा. तुम्ही राग कंट्रोल करा ना. तुम्हाला एक सांगू का, ज्या माणसाचा मी कमी झाला त्याचा राग कमी होतो. आणि काही लोकांनी काय शब्द वापरलाय त्याच्या नादी लागू नका, तो तामशी आहे. मूर्खपणाचं वाक्य आहे. तामशी आहे म्हणजे त्याला अजून फुगून दे नाही. काय म्हणतो होते तो मनुष्यानं स्वभावाने थोडा कराळ आहे. शेवटाय काय लागतं. तो स्वभावाने कराळ नाही काय नाही. त्याला लोकांनी जास्त बोकांडी घेतल्यामुळं तो एडेवाणी करतो. नाही तर कराळ बिराळ काय. काही लोक म्हणतात नाही मग काही माणसं सुद्धा बोलता बोलता म्हणतात माझं काय नाही बरं का, पण ती आमची पप्पीची आई फार गुलाम असल्यामुळे ना त्यामुळं जे आहे ते बरं आहे. आता उलट ऐका. 2 समजा महिला म्हणतात तुम्हाला वाटलं फाशी घ्यावी, वाटलं, किंवा आता घरी गेल्या विहिरीत उडी टाकावी, कुणाला वाटेल त्यात काय. तुम्ही टाकू नये असं माझं मत नाही, कारण तुम्ही कुणाचंच ऐकू शकत नाही. जरी तुम्ही टाकली यांच्यावर परिणाम काय, काहीच नाही. हा गडी तर 1 महिन्यात बायको करणारच आहे. तो त्या तयारीत हायच आहे. लोकांना काय घे नाही. एखादीची बायको तरुणपणात मरू द्या बरं. त्याला 2 गुजीरवाणी मुलं असावात, 2 सुंदर, आणि त्याशी वाट्यावर बसेला असावं खेळात्यात, आणि तो असा एकटा बसेला असा दाढी लावून हात लावून. बायको गेली ना मग त्याला भेटायला जायचं. आपणही विद्वान, आपण त्याला भेटायचं म्हणून आपली 1.5 महिना झाला निघून गेली. काय सांगा त्याला. आपण त्याला जायचं सांगायला. तो असा बसतो, पोरं खेळत त्या ग्राउंड त्या अंगणात, आणि तो असा बसतो तोंड सोडून. मग आपण जायचं काय चाललंय, जशी काय आपली गेली. एवढं दुःख याला झालंय. काय चाललं तो काय चालायचं. वाटूळ झालं परपंचाचं. तो याला सांगतो
तू कसं देवानं असं नव्हतं करायचं. देवानं मला न्यायला लागत होतं, तिला नव्हतं न्यायला लागत. बिन बायकोचं जगणं मोठं अवघड आहे. कसा आठवडा काढला माझं मला माहिती. मग हा नालायकच भेटायला गेला. हा त्याला म्हणतो मग बायको बिकू करता का? छे 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 मला काय करायचं बायको करून. आणि आता मला कोण बायको देत? मला नको बायको, पण यांनी कोणला आई म्हणा. मला बायको नको, पण यांनी कोणला आई म्हणावा. सारखे आई आई करीत्या, आई आई करीत्या. मला बायको नको, पण याला आई पाहिजे. आता याला आई आणल्यावर याला का मावशी होईन का बाबा? लपा काय नाही महाराज, हा मायेचा तमाशा आहे. नीट आहे का? बारीक आहे का? काम अपुरा राहिला की क्रोध तयार होतो. इथं आलं आणि पाया पडतो, रागाला थोडा आकळा. आणि आता काय झालंय सध्या, लोकांना खायला नसल्यामुळे ना राग लई टपक्यात येतो, लई टपक्यात. आता मी त्याला खाली बस म्हणलं ना, त्याला असं झोंबलं असेल, त्याने 100 शिव्या दिल्या असतील मला. काय होतं, माणसांची नामावरची ताकद कमी झाल्यामुळं क्रोध वाढलाय. इतकं सुंदर उत्तर आहे, नामाशी विनमुख तो नरपाप्या. माणसांचं नाम चिंतन कमी झाल्यामुळं क्रोध वाढ. आणि कशावरून लोक फुगत्या, कशावरून काही काही. एखाद्या सप्त्याच्या पत्रिकेत एखाद्या गुरु महाराजाचं नाव बारीक अक्षरात असलं ना, त्यांचे शिष्य म्हणत्या आमचे गुरु बारीक अक्षरात का? आता गुरुच बारीक आहे, तो या बोकांडी घेतला, तुला आम्हाला काय करत? असं लोकांना. आणि कशावर एवढं तुम्ही आम्हाला कशातच काही वाटत नाही, काय नाही वाटत, काय वाटायचं त्याच्यात. आणि काही झालं तर त्यात काय? आता उलट ऐका, काम अपुरा राहिला